मदिरा, दारूत कलीचा वास आहे म्हणून दारू पिणाऱ्याला वाटत असेल की मी दारूला पितो. नाही रे माझ्या दादांनो, दारू आपकी इज्जत को पीती, दारू शोहरत को पीती, दारू संपत्ति को पीती, दारू पूरे खानदान को पीती. दारू नाही संपली आतापर्यंत, पेणारे संपले. सुपाऱ्या नाही संपल्या, सुपाऱ्याने दात संपवले. विषय आहे तसेच आहेत. आतापर्यंत 500-500 एकर जमिनीचे धनी 5-5 गुण ठेवले, कायला दात घासायला माती राहिली नाही. बायका लंकेच्या पार्वती करून टाकल्यात. जेव्हा आली होती ती त्यावेळी लक्ष्मी सारखी सालंकृत सोन्या नाण्याने मडलेली होती. पण याच्यासोबत संसार करता करता 20-25 वर्षात याने लंकीची पार्वती करून टाकलं तिला. पेनारा कोणत्या थराला जाईल ना अजिबात सांगता येत नाही. क्षमा असावी मायबाप. मी कोणावर टीका करायला आले नाही, वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडते. आणि वागता निर्भीड असावा, कुणाच्या बंधनात वळता अडलेला नसावा. त्याने आपले बिनठोकपणे मत मांडावे शास्त्राला धरून. एवढी अवकाळा झाली काहींची, संसाराच्या संसार उद्ध्वस्त झाले त्या दारूने. अरे लेकर बाळ उन्हात पडले, दारूपायी याचं फुफ्फुस खराब झालं, लिव्हर खराब झालं, सूज आली. किती कमी वयामध्ये केवळ व्यसनाला नडले आणि म्हणून कित्येक जण मृत्युमुखी पडले. लेकर बाळ लहान असताना. ती बाई तरुण वय, तिचं कुठं जाईल ती, कुणाच्या दारात जाऊन भीक मागेल. एक वाक्य बोलू मायबाप, तरुण वयामध्ये पती जाणं आणि बाल वयामध्ये माय जाणं हे दुःख ना. जगाच्या पाठीवरती एवढा वनवास कोणाचाच होत नाही गडे. किती श्रीमंती असेल, मी सांगेल झोपडी असावी, पण त्या झोपडीतल्या लेकराला माय असावी. झोपडीत संसार असावा, पण त्या बाईला तिच्या आयुष्याचा, तिचा पाठी राखण पती असावा गड्या. झोपडीतलं जगणं परवडलं. पती नसेल ना हे सांगणं दुःख सांगण्याच्याही पलीकडचं असतं. त्या बाईला पदोपदी बंधनं असतात. तिनं मग घरातून बाहेर, हे पहा, ज्या बाईला पती ती बिनठोकपणे कुठेही जाऊ शकते. खंबीरपणे पती तिच्या पाठीमागे उभा असतो. ती हसली तरी तिची पाठी राखण करणारा पती असतो. पण पती नाही ना, अशा बाईला हसताना सुद्धा विचार करूनच हसावं लागतं. बरोबर बोलते ना मी? बोलताना सुद्धा विचार करूनच बोलावं लागतं. संशय घेतात लोक. आणि संशयात स्पद असलेला हा समाज, कितीही ती चांगली वागली ना, तिच्याकडे संशय दृष्टीनेच पाहतो मायबाप. एक वाक्य बोलू, घरात पती जिवंत असेल तर कोण्याही पापेची हिंमत होत नाही त्या घराकडे वाईट नजरेने पाहायची. पण पती नावाचं अस्तित्व ज्या दिवशी घरातून निरोप घेताना, त्या बाईचं दुःख ना सांगणेही पलीकडचं असतं गड्या माय. ना तिला कोणाचा आधार असतो. असतात काहीच्या जीवनात घरचे चांगले मंडळी, पण पतीचं जेवढं छायाछत्र असतं ना बास, जगातली मग कोणतीही व्यक्ती ती कमतरता भरून काढू शकत नाही. मग कोणीही खंबीरपणे उभे राहिलं तिच्या पाठीमागे, तिचा सासरा उभा राहिला बापासारखा, तिचा बाप उभा राहिला, तिचा भाऊ उभा राहिला, कोणी उभा राहिला, पण पती खंबीरपणे उभा राहिला. तो कसाही असेल, नाही तर कसाही असेल, पण त्याच्या अस्तित्वात जी ताकद असते ना, मग जगात मग कुणाही मध्ये ती ताकद नसते. मला स्त्रियांची कमतरता तुमच्या समोर सांगायची नाही, कमजोरपणा तुमच्या समोर सांगायचा नाही. तर भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती कशा प्रकारची, त्यात भारतीय कुलवाण स्त्रीला किती चापून चोपून जगावं लागतं, किती मर्यादेने वागावं लागतं. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. स्त्री इतकी मर्यादा ना जगात, मग भारतातल्या स्त्री इतकी मर्यादा जेवढी ठोकून दिली शास्त्राने, वास जगातल्या कोणे कान्याकोपऱ्यात जा, देशात इतर तेवढी मर्यादाच नाही. तिच्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. पाय उचलताना तिच्या पैंजनाचा आवाज मर्यादा घालतो. बाई पाऊल उचलताना मर्यादेत उचल बर का, तुला पैंजनाची मर्यादा घातली. पाय उचलताना तिला जोडवी तिची मर्यादा घालतात. मर्यादेतेच तू पाहून तुझं पाऊल असलं पाहिजे. तिनं नजर वर करता क्षणी कपाळावरचं कुंकू सांगतो तू मर्यादेत आहेस म्हणून. समोर पाहताना तिच्या नाकाची नथ सांगते तुला तू मर्यादेत आहेस म्हणून. हात उचलत असताना तिच्या हातातल्या बांगड्या सांगतात तू मर्यादेत आहेस म्हणून. प्रत्येक गोष्ट स्त्रीची मर्यादा घालून दिली मायबाप शास्त्राने. म्हणून भारतीय स्त्रीचं जगणं, कदाचित एखाद्या पुरुषाची बाई वारली तो दुसरं लग्न करतो म्हणजे महिन्याच्या दुसरी पाहत होतो. मग लेकरासाठी करावंच लागतं म्हणे लग्न. माझं कसं जगणं काढीन मी, पण लेकरासाठी मला दुसरी माय आणावंच लागल.
हे पुरुषांचं जगणं आहे माईबाप. माझ्या वाक्याचा विपर्यास करू नका. हा, मी वाक्य बोलली की काही मनात तुमच्या दुसरे वाक्य येण्याची दाट शक्यता आहे, कदाचित येण्याची शक्यता आहे. पुरुषाची बायको वारली तर तो दुसरं लग्न करतो, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बस हळद लागली तिला ना, हळद फिटली आणि तेव्हा तिला वैधव्य प्राप्त झालं तर आयुष्यभर तिने त्याच्या नावासाठी आणि आईबापाच्या इज्जतीसाठी त्याची विधवा बनून जगणं, हे भारतीय नारीचं जीवन आणि पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा. आता काळ बदलतोय, काळ बदलतोय. आता पूर्वीचा काळ वेगळा होता, भाऊबंद भरपूर असायचे आणि स्वभावही सगळ्या लोकांचे वेगळे असायचे. त्या सगळ्या भाऊ भाऊजायामध्ये, चुलत्या काक्यांमध्ये त्या बाईचं आयुष्य कसं कडीला लागायचं ना, भाच्यांमध्ये, लेकरा बाळांमध्ये. काय भाचे ते भावाचे लेकरं ती तिचेच लेकरं समजायची. आणि पूर्वी गुण्या गोविंदाने घराघरात गोकुळ असायचं, घराघरात रामायण असायचं. तिचं आयुष्य कसं कडीला जायचं ना पती विना, तिचं तिलाच कळत नव्हतं. आज काळ बदलत चालला माईबा. पूर्वी तिला घराच्या बाहेर पडायची गरजच पडत नव्हती, पण आज काळ बदलत चाललाय. मला सांगायचंय तुम्हाला, केवळ एका व्यसनासाठी माझ्या दादांनो कुटुंबातील सगळ्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही रे तुम्हाला. व्यसन करणाऱ्यांनो, व्यसन करणाऱ्यांनो विनंती असेल माझी, काही काही जण एकदा टाकली ना तर गाडी घेऊन असे चालते जाऊन काय ढगात विमान चालवायले. ते मर्यादा ठेवा. घरी तुमची कुणीतरी वाट पाहते, तुमचे लेकर तुमची वाट पाहतायत, तुमची बायको तुमची वाट पाहते. भले तुम्ही 5 पैसे कमावत नसाल, पण त्यांच्या तुम्ही जगण्याचा आधार आहात. समाजात तिला ताट मानेने जगण्याचा तुम्ही तिच्या पाठीचा कणा आहात. थांब जरा दारूवाल्या, थांब जरा दारूवाल्या, तू बोल गड्यार, अरे बोल गड्यार, दारू सोड गड्यार, बोल गड्यार, दारू सोड गड्यार. काही काही बायकांनी मंगळसूत्रे गहाण ठेवली हो, नवऱ्यानं ठेवलंच नाही काही घरामध्ये बिचाऱ्या. आणि काय त्या दारुड्याला काय पांडुरंगाने जोड घातली. त्या दारुड्याला इतकी खानदानी बायको भेटते, हे बेवडं कधी शोधित येत नाही. आणि हे घरी आल्याशिवाय ती जेवायला बसत नाही, तोपर्यंत उपाशी राहते. कदाचित माळकऱ्याला ढासपूस करणाऱ्या बायका जन्माला घातल्या असतील बरं का, कदाचित माळकऱ्याच्या घरात ढासपूस करणाऱ्या असतील, पण बाया त्या दारुड्याला ना एवढी हे संसार करतेस ती त्याच्यासोबत. हे बेवढं घरात 5 पैशाचं काही आणत नाही. ती लोकांच्या शेतात रोजानी जाती, लेकरांचे शिक्षण करती, घरात फुलना फुलाची पाकळी, चटणी भाकर तरी का होईना पण होतेच. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, आमच्याकडे महिलांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला जाणाऱ्या लाख लाख रुपये व्याजाने काढले, 1-1 लाख रुपये. काही मंगळसूत्रे सुद्धा गहाण ठेवले. नवरीची दारू सोडावी म्हणून त्यांना शिबिरात नेलं. शिबिरात कोणी नाशिकला गेल्या, कोणी साताऱ्याला गेल्या. टेम्पो भरू लोक गेले दारू सोडण्यासाठी. त्या म्हणे आयुष्यभर लोकांच्या शेतात रोजानी काम करू, पण नवरा नीट झाला पाहिजे. याची नुसती दारू जरी सोडली ना, याने बसून खावं पण आम्हाला नीट जगू द्यावं सुखाने आणि समाधानाने. काय याच्या पलीकडे इच्छा नाही आमची. लाख लाख रुपये व्याजाने काढले. नाशिकला कोणी साताऱ्याला गेल्या, टेम्पो भरू. पण हे बेवडे जाताना ढोशीत गेले आणि येताना बी ढोशीत आली. तिथं एक चिप बसवायची काहीतरी पोटा. आता मला डिटेल मध्ये सांगता येणार नाही. काहीतरी गोळी का काहीतरी बसवायची पोटामध्ये सर्जरी करून. आणि मग तो माणूस परत आला आणि तो प्याला की त्याला त्रास व्हायचा, उलट्या वगैरे, मग तो माणूस मरून जायचा. अशी अफवा करायची ते. म्हणे प्याला तर तुम्ही मारताल मग उलट्या होऊन. त्या भीतीने ते बेवडे आले की गावात मग पियतच नव्हते ते. हे 10-15 दिवस नीट झाले आणि एका नमुन्याने प्रयोगच करून पाहिला. हा, असे जाती तर असे डेंजर आहेत. एका चढी एक हुशार येत. चांगल्या गोष्टी डोकं लागणार नाही त्यांचं. एक म्हणे प्रयोगच करून असं मारायचं तसं मारायचं, पण पिऊनच मारायला काय हरकत आहे का. त्याने प्रयोगच करून पाहिला. त्याने टोपणचा अभ्यास चालू केला. हळूहळू ढाळे जे तुले की बळे मार्काचे नि बळे निश्चित ठाके. टोपणचा अभ्यास चालू केला गड्यानं. गेला बाटली लोक महिन्यात. आणि एके शहाणीने अख्खे शहाणी केली टोळी. रामभाऊ, शामभाऊ, सकाजी, भिकाजी, तुकाजी, दत्ता पाटील
कोणाचं नाव असलं तर क्षमा असावी बरं का. हे उदाहरणातले नाव आहेत आमचे. म्हणे काही प्रयोग करून पाहिला का नाही म्हणे तुम्ही घरी आले. ते म्हणे ए मारायचं का काय तुला, बायको तर फुकणीनच हानीन म्हणे आता. ती येऊन का गेलो तर तो म्हणे अरे कुठं भनक तासभर घरी जायचंच नाही म्हणे. अरे मी महिना झालो म्हणे अभ्यास चालू आहे माझा, काहीच झालं नाही. तो म्हणे असं कसं, आणि मेलो तर. तो म्हणे मेलो तर मी जबाबदार म्हणे, आपण जामीन घेतो, पण टोपण घ्यायला काय हरकत आहे का. ते एके शहाणीने अख्खी टोळी शहाणी केली आणि जेवढ्यांचं व्यसन सुटलं होतं ना सगळे पुन्हा व्यसनाधीन झाले आणि प्यायला लागले. तुम्हाला काय वाटलं महिला मंडळ गोळीने इंजेक्शन आणि कुठं व्यसन सुटत असतं का. गोळीने इंजेक्शनने दारूचं व्यसन सुटलं असतं तर बेवड्याच्या बायकांनी नवऱ्याला झोपीत इंजेक्शन टोचली असती. लय पितोय तू थांबतोय सोयच पाहते, साखळ दांडाने बांधून 2-2 इंजेक्शन टोचली असते. जोपर्यंत तुमच्या मनाची मानसिकता होत नाही तोपर्यंत कोणतंच वाईट व्यसन सुटू शकत नाही तुमचं. कोणतंही व्यसन सुटण्यासाठी आधी मनावर घेतलं पाहिजे आणि मनाची तयारी गरजेची